एका सामान्य नोकरदार वर्गात येणाऱ्या माणसाला सॅलरी आली की पहिलं टेन्शन असतं ते घराचा किंवा कुठल्याही लोनचा हफ्ता भरण्याचं। एकदा तो हफ्ता गेला की मग हुश्य होतं आणि इतर गोष्टींवरती खर्च करण्याचा आपण विचार करतो। पण आता तुमचा ईएमआय कमी होणार आहे किंवा स्वस्त होणार आहे असं म्हटलं तर केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये करदात्यांना दिलासा मिळाल्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट म्हणजेच ज्या दराने आरबीआय बँकांना कर्ज देते त्या व्याजदरात 0.5% कपात केली आहे। यामुळे सर्वसामान्य कर्जदारांचाही ईएमआय हा काहीसा कमी होईल किंवा त्याचा भार जो आहे त्यांच्यावरचा तो कमी होणार आहे। नवीन कर्जदारांनाही आता वाहन कर्ज, गृहकर्ज व अन्य वैयक्तिक कर्जांमध्ये लवकरच दिलासा मिळू शकतो। रेपो रेट कमी होणं म्हणजे नेमकं काय, या सगळ्याचा सामान्य लोकांना कसा फायदा होणार आहे हेच आपण या व्हिडिओतनं समजून घेऊयात। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। संजय मल्होत्रा यांनी आरबीआय गव्हर्नरचा पदभार सांभाळताच पहिल्यांदाच सर्वसामान्यांचं मन जिंकलंय। रेपो रेट आधी 6.5% होता, जो आता 0.5% कमी करत 6.25% करण्यात आलाय। याआधी कोरोनाच्या काळात रेपो रेट कमी करण्यात आला होता। मे 2020 नंतर एप्रिल 2022 पर्यंत आरबीआयनं रेपो रेट 4% ठेवला होता। यामध्ये नंतर वाढ करण्यात आली। फेब्रुवारी 2023 मध्ये हा दर वाढत 6.5% पर्यंत पोहोचला, ज्यानंतर गेल्या 2 वर्षात त्यात कुठलाही बदल करण्यात आला नाही। आता रेपो रेटमध्ये कपात झाल्यानंतर बँकाही रिझर्व्ह बँकेची रीग ओढत व्याजदरांमध्ये कपात करतील अशी अपेक्षा आहे। तुमचे पैसे किती वाचणार आहेत याचा आपण एक अंदाज बांधूयात। रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेट दर कपातीनंतर गृह कर्जाचा ईएमआय किती कमी होणार आहे हे आपण एक उदाहरण बघून समजून घेऊया। जर एखाद्यानं बँकेकडून 50 लाखांचं गृहकर्ज 9% व्याजदराने घेतलं असेल तर त्याचा ईएमआय हा 44,986 रुपये इतका असतो। मात्र बँकांना कर्जाच्या व्याजदरामध्ये 0.25% कपात केली असल्यामुळे ईएमआय हा 800 रुपयांनी कमी होईल। म्हणजे 50 लाखांवर 8.75%नी 44,186 रुपये इतका ईएमआय लागेल। मात्र व्याज दरात किती कपात करायची हे बँकांवर अवलंबून असतं। त्याच्यामुळे आता बँका व्याज दरांमध्ये किती कपात करणार हे बघावं लागणार आहे। म्हणजे साधारण महिन्याचे तुमचे 800 रुपये वाचतात आणि वर्षाला 9,600 रुपयांची तुमची बचत होणार आहे। काही जणांना जरी ही अमाउंट किरकोळ वाटत असली तरीही लॉंग टर्मचा विचार केला तर नक्कीच फायदा होईल। तसंच 10 वर्षांचा विचार केला आणि यापुढेही व्याजदर कपातीची शक्यता लक्षात घेता एकूण परिणाम हा जास्तच असेल। कारण जर हीच दिशा राहिली तर कदाचित वित्तीय धोरण समितीच्या पुढच्या बैठकांमध्ये आणखी काही प्रमाणात व्याजदरात कपात केली जाऊ शकते। आता मुळात व्याजदरात कपात केल्याने काय होतं किंवा हे का केलं जातं? असं केल्याने खरं तर सामान्य माणसावरती जो भार आहे तो भार कमी होतो आणि तो भार कमी झाल्यानंतर व्यक्ती आणखीन गुंतवणुकीचा विचार करतो। त्याच्यामुळे एक जी इकॉनॉमिक सिस्टीम असते आपल्या स्टेटमधली किंवा आपल्या देशातली त्याच्यामध्ये याचा फरक पडतो आणि आणखीन गुंतवणूक लोक करत जातात आणि त्याचा बँकांनाही फायदा होतो आणि लोकांनाही फायदा होतो। या आधीच्या बैठकीमध्ये डिसेंबर 2024 मध्ये रिझर्व्ह बँकेने कॅश रिझर्व्ह रेशो 14 डिसेंबर आणि 28 डिसेंबर अशा 2 टप्प्यांमध्ये प्रत्येकी 0.5% कमी केला होता। बँकांकडे असलेल्या एकूण ठेवींपैकी काही टक्के ठेवी रोख स्वरूपात रिझर्व्ह बँकेकडे ठेवणं बँकांसाठी बंधनकारक असतं। या प्रमाणाला सीआरआर म्हणतात। सीआरआर मध्ये घट याचा अर्थ कर्ज वितरणासाठी बँकांना अधिक निधी उपलब्ध होतो। सीआरआर मध्ये घट व आता रेपो रेट मध्ये सुद्धा घट याचा अर्थ भारतीय रिझर्व्ह बँक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी कर्ज वितरण वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे असं आपण म्हणू शकतो। अर्थात या सगळ्याचा परिणाम काय होतो, लोकांवरती याचा कसा परिणाम होतो, लोक याला कसं रिस्पॉन्ड करतात हे बघणं महत्त्वाचं असणारच आहे। पण काही अर्थतज्ञांचं असं म्हणणं आहे की खरं तर रेपो रेट हा साधारण 0.5% कमी व्हावा अशी आमची अपेक्षा होती। कारण तसं जर झालं असतं तर सामान्य लोकांना त्याचा जास्त फायदा झाला असता आणि गृहकर्ज असेल किंवा गाडीचं कर्ज असेल किंवा तुमचं कुठलं पर्सनल लोन असेल तर त्याच्यामध्ये लोकांना आणखीन सवलत मिळाली असती आणि लॉंग टर्ममध्ये त्याचा जास्त फायदा झाला असता असं काही अर्थतज्ञांचं मत आहे। मात्र नेटकरी असतील किंवा नागरिक असतील ते जे प्रतिक्रिया देत आहेत त्याच्यावरनं तरी सध्या असं वाटतंय की हा जो 0.25% कमी झालेला दर आहे किंवा 0.5% हा जो दर कमी झालेला आहे त्याचा त्यांना लॉंग टर्म मध्ये फायदा होणार आहे किंवा महिन्याला सुद्धा त्यांना काही प्रमाणात याचा फायदा होणार आहे, त्याचा त्यांना आनंदच आहे असं सध्या तरी दिसतंय। असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा।